am starting the new video recording. Okay, the theft हा प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स एक्झामिनेशन अँड ॲज वेल ॲज इंटरव्ह्यू सगळ्याच एक्झामसाठी तुम्हाला महत्वाचं आहे. अँड मोर ओव्हर जजमेंट रायटिंगसाठी तर खूपच महत्वाचं आहे. ठीक आहे की नाही? सॉरी, थेफ्ट 303 नवीन सेक्शन आहे. whoever intending to take dishonestly any movable property out of the possessions of any person without that person consents moves that property in order to such a taking is said to commit the theft. Yes, we know that. सिंपल आहे मॅडम, आम्हाला माहिती आहे. असं वाचलं की समजतं थेफ्ट म्हणजे काय? चोरी नाही. सगळ्यात अवघड, सगळ्यात सोपी गोष्ट काय त्यांनी इथे अवघड करून टाकली, हे लक्षात घ्या. कोणीतरी कोणाची मी रस्त्यावर उभे होते, माझी कोणीतरी पर्स घेऊन पळालं, यस चोरी झाली. माझ्या घरी कोणीतरी आलं, माझं घर फोडून निघून गेलं, चोरी झाली. पण या सगळ्या चोरींमध्ये फरक आहे. माझ्या घरी एक क्लर्क माझ्याकडे एक चपराशी ठेवला होता ऑफिसमध्ये, तो चोरी करून गेला, यस चोरी झाली. पण ह्या चोरीमध्ये फरक आहे. सो अशा इथे जे आहे ते चोरीमध्ये फरक आहे. सगळ्यात आधी तर डेफिनेशन जी आहे चोरीची ही परफेक्ट झाली पाहिजे, तरच त्या व्यक्तीवर चोरीचे आरोप लागतात, अदरवाईज लागत नाही. आता एवढं का कॉम्प्लिकेशन्स करायचं किंवा कॉम्प्लिकेटेड करायचं? तर कायदा तसाच आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप लागल्यानंतर ते सिद्ध करण्यासाठी घाम जातो कोर्टामध्ये. क्लिअर? सो ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेशन क्लिअर पाहिजे, तिथे तो इफेक्ट केला पाहिजे सेक्शन. तर सगळ्यात पहिले हुएवर, कोणीही असो, मॅटर करणार नाही. स्त्री असो, पुरुष असो, चाइल्ड असो. मग तुम्ही म्हणाल मॅडम चाइल्ड तर चोरी करू शकत नाही, असं काही नाही आहे. चाइल्ड चोरी करू शकत नाही असं नाही आहे. चाइल्ड चोरी करू शकतो, बट चाइल्डनी केलेली चोरी ही चोरी म्हणू नका असं म्हटलं जातं. क्लिअर? कारण त्याला नॉलेज नसतं. बट हुएवर, इवन अ चाइल्ड मॅटर करणार नाही. इंटेंडिंग टू टेक, इंटेन्शन पाहिजे. जर तुम्ही इथे 2 पेना ठेवल्या माझ्यासमोर आणि तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहे, मी तुमची वस्तू नेहमी घेते आणि मी पेन उचलला आणि लिहायला लागले, याचा अर्थ मॅडमनी चोरी केली का? नाही. माझं इंटेन्शन नाहीये चोरीचं. मी सहज पेन घेतला. मला वाटलं की तुमची इम्प्लाइड कन्सेंट आहे, तुम्ही मला घेऊ द्याल म्हणून. क्लिअर? सो चोरीचं इंटेन्शन असणं अत्यंत गरजेचं. जोपर्यंत इंटेन्शन नसेल तोपर्यंत चोरी नाही. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आले, घरी आले, मॅडम म्हटले की 1-2 बुक नेऊ का तुमच्याकडच्या अभ्यासाला? मी म्हटलं न्या, नेहमीच न्या, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे खूप बुक आहे. एव्हरी संडेला येत राहा आणि बुक घेऊन जा. आता पुढच्या संडेला तुम्ही आले, मला विचारलं नाही, काही नाही, बुक घेऊन गेले का? बिकॉज आय हॅव ऑलरेडी गिव्हन यू इम्प्लाइड कन्सेंट दॅट की एव्हरी संडेला या आणि घेऊन जा. पण मी तुमच्यावर चोरीचे सेक्शन टाकले, म्हटलं की माझ्या पुढच्या रविवारी माझ्या परमिशनशिवाय यांनी नेलं. तर तुम्ही म्हणाल डिफेन्समध्ये की मॅडमनीच आम्हाला कन्सेंट दिली आहे, आम्ही काही इंटेन्शनली चोरीच्या हिशोबाने नाही दिलं, नेणार होतो, वाचणार आणि वापस आणून देणार होतो. सो द इंटेन्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग याच्यात नाही बसलं तर समोर असे काही ऑफेन्सेस आहेत, तुम्हाला तिथे बसावं लागतं. चोरीमध्ये एखाद्या आरोपीला बसवणं, त्याला तिथे चार्ज फ्रेम करणं हे अत्यंत कठीण आहे. तो चार्ज प्रूव्ह करणं ही कठीण असतं. तो तेव्हाच प्रूव्ह होतो जेव्हा तो ऍक्च्युअल मध्ये चोरी करतो. क्लिअर? ऍक्च्युअल मध्ये जर ती चोरी नसेल तर त्याला प्रूव्ह करणं मग अवघडच जातं. So come to the next portion of the definition. Whoever intending to take dishonestly, taking हा प्रश्न महत्वाचा आहे. घेऊन जाणे, टेकिंग, की प्रॉपर्टी तुमच्या पोझिशन मधून घेऊन गेलेला आहे. डिशॉनेस्टली, सगळ्यात महत्वाचे की डिशऑनेस्टली, डिशऑनेस्टली, ऑनेस्टली नाही बाबा, डिशऑनेस्टली. प्रामाणिकपणे नाही घेऊन गेलाय तुम्ही, तुमचं इंटेन्शन डिशऑनेस्टलीच आहे. तुम्ही जे घेऊन गेलाय ते डिशऑनेस्टली घेऊन गेलाय, प्रामाणिकपणे नाही, अप्रामाणिकपणे घेऊन गेलाय. एनी मुवेबल प्रॉपर्टी, पण चोरी मात्र फक्त आणि फक्त मुवेबल प्रॉपर्टीचीच होते. चोरी ही इमोबल प्रॉपर्टीची होत नाही. माझी विहीर चोरी गेली, ऍक्ट ऑफ गॉड, माझ्या इथे भूकंप आला आणि माझी सगळी प्रॉपर्टी आतमध्ये, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या वेल्ल्या गोष्टी आहेत, यामध्ये बसत नाही. त्या बसतात समोरच्या दुसऱ्या सेक्शन्स मध्ये. इवन तुम्हाला मूवीज मध्ये काहीही दाखवत असेल तरीही कायदा त्याला मानत नाही. चोरी ही मुवेबल प्रॉपर्टीचीच होते, विच इज कॉर्पोरियल प्रॉपर्टी, जी की डोळ्यांनी दिसते आहे, जी की एक व्यक्ती, ह्युमन बिईंग इझिली मूव्ह करू शकतो. उद्या चालून तुम्ही म्हणाल की माझं घर उचलून कोणीतरी घेऊन गेलं मॅडम, नाही पॉसिबल होऊ शकत, ही चोरी नाही आहे. ठीक आहे की नाही? इमोबल प्रॉपर्टीची चोरी सहजासहजी नाही होऊ शकत, कारण चोरी ही लपून करायची गोष्ट आहे. आता घर उचलून नेणे म्हणजे डोजर आणावं लागेल, सगळ्या मशिनरी आणावं लागेल, असं उचलावं लागेल. क्लिअर?
सो ह्या सगळ्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन इथे आपल्याला करावं लागेल. मग ती प्रॉपर्टी मुव्हेबल म्हणजे काय? सो मुव्हेबल प्रॉपर्टी मीन्स एक तर ती इझिली तुम्ही मूव्ह करू शकता. मुव्हेबल नाही आहे, जकडलेली आहे, इट इज फास्टन इन द अर्थ. एखादं झाड आहे, मग त्याच्या फांद्या तोडून तोडून सेपरेबल होत आहेत का त्याचे पार्ट्स? येस, सेपरेबल होते. मग ते सेपरेट केल्यानंतर मुव्हेबलच बनेल आणि मुव्हेबलचीच चोरी होईल. विदाउट मुव्हेबल प्रॉपर्टी चोरी होऊ शकत नाही. जर तुम्ही म्हणाल की इमोबल प्रॉपर्टीची चोरी केली तर दॅट इज नॉट द चोरी, दॅट इज क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, क्रिमिनल मिसरिप्रेझेंटेशन किंवा अनेक भरपूर साऱ्या गोष्टी आहेत समोर, ते आपण नंतर बघूया. आउट ऑफ द पोझेशन ऑफ एनी पर्सन, कोणत्याही पर्सनच्या पोझेशन मध्ये असू द्या, विदाउट दॅट पर्सन कन्सेंट मूव्स दॅट प्रॉपर्टी इन ऑर्डर टू सच अ टेकिंग इज सेड टू कमिट अ थेफ्ट. काय म्हटलंय बघा, whoever intending to take a dishonestly, सगळ्यात आधी आपल्याला कोणीही असो, इंटेन्शनली टू टेक डिशॉनेस्टली एनी मुव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजेच इथे सगळ्यात महत्वाचं की टेक डिशॉनेस्टली. टेक डिशॉनेस्टली एक. दुसरा काय आहे? मुव्हेबल प्रॉपर्टी असणं गरजेचे आहे. व्हॉट आर दी इन्ग्रेडियंट्स ऑफ दी थेफ्ट? प्रॉपर्टी असणं गरजेचे आहे. थर्ड आहे पोझेशन ऑफ एनी पर्सन. एनी पर्सन, हु इज एनी पर्सन? मोस्ट ऑफ ऑल एनी पर्सन म्हणजे कोणीही असू शकतं, ओनर असू शकतं, ठीक आहे की नाही. सपोज एखादा उदाहरण घेऊया की तुम्ही काय केलंय, तुम्ही म्हटलंय की मॅडम माझी ना कार तुमच्याकडे राहू द्या पुढचे 8 दिवस, किंवा मीच तुम्हाला म्हटलं की तुमची ना कार मला 8 दिवसासाठी वापरायला द्या. आता ज्याच्या पोझेशन मध्ये वस्तू आहे ना, त्या व्यक्तीच्या पोझेशन मधून जर कोणीही ती वस्तू घेऊन गेलं तर ती चोरी आहे. कंपल्सरी नाही आहे की ती वस्तू राईट ऍट द टाइम ऑफ कमिटिंग द थेफ्ट की ओनरच्याच हातात असावी. कंपल्सरी नाही आहे. ती कोणाच्याही असू द्या, ऍट एनी पर्सनच्या पोझिशन मध्ये असू द्या, पण तो पर्सन लॉफुल पोझिशन मध्ये असला पाहिजे. नाही तर चोरच चोरी करून गेला प्रॉपर्टी आणि त्या चोराकडून दुसरा चोरी करून गेला असं होऊ नये. म्हणजे दोघही ऑफेंडर आहे. लॉफुली ज्याच्या पोझिशन मध्ये प्रॉपर्टी आहे त्या पोझिशन मधून तुम्ही प्रॉपर्टी घेऊन गेला, मग तो ओनर आहे का, तो लँडलॉर्ड आहे का प्रॉपर्टीवरचा, त्याच्या प्रॉपर्टी मधून तुम्ही काही घेऊन गेलात का, किंवा तो टेनंट आहे का, तो रेंट राहतो का, त्याच्याकडून काही घेऊन गेला, मॅटर करणार नाही. एनी पर्सनच्या पोझिशन मध्ये प्रॉपर्टी आहे आणि त्या पर्सनच्या कन्सेंट शिवाय घेऊन गेलाय, विदाउट दॅट पर्सन कन्सेंट. दॅट पर्सन म्हटलंय म्हणजे काय, ज्याच्या पोझिशन मध्ये प्रॉपर्टी आहे त्या पर्सनची तुम्ही कन्सेंट घेतलेली नाही आहे. क्लिअर? म्हणजे 8 दिवस माझ्या पोझिशन मध्ये कार ठेवून गेलात ना, तर माझ्या परमिशन शिवाय ती कार आता तुम्ही चोर कोणी घेऊन जाऊ शकत नाही. क्लिअर? थर्ड पर्सननी म्हणावं की मॅडम मला कार देता का 1 दिवसासाठी ABCD ची, तर ती झाली कन्सेंट. माझ्या कन्सेंट शिवाय काहीही घेऊन गेलात आता, ठीक आहे, म्हणजे ज्या पर्सनच्या पोझिशन मध्ये प्रॉपर्टी आहे त्याच्या विदाउट दॅट पर्सन कन्सेंट मूव्स दॅट प्रॉपर्टी इन ऑर्डर टू सच अ टेकिंग इज सेड टू कमिट अ थेफ्ट. इन ऑर्डर टू सच अ टेकिंग मीन्स इंटेन्शनली घेऊन गेला. तुमचं जे टेकिंग आहे ते तुमचं जे मूव्ह करणे आहे, प्रॉपर्टीला मूव्ह करणे आहे, तिथनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे आहेत किंवा घेऊन जाणे आहे, ते उद्देशच तुमचा चोरी आहे. इज सेड टू कमिट थेफ्ट. मग त्या व्यक्तीने, हा जो हू एव्हर व्यक्ती होता, त्यांनी चोरी केली असं म्हटलं जाईल. एवढं इंटरप्रिटेशन कोर्टामध्ये प्रूफ करावं लागेल की सर पहिले तर विदाउट कन्सेंट आहे, कन्सेंट घेतली नव्हती. मग तो म्हणेल सर नाही कन्सेंट आहे, हा म्हणेल सर कन्सेंट नाही, याच्यावर वादावाद होतील. सर पोझिशन, याच पोझिशन लिगल नाही सर, जो की आपल्याकडे दावा घेऊन आलेला आहे तोच चोर आहे. पोझिशन लिगल असायला पाहिजे. थर्ड की दिस इज नॉट द मुव्हेबल प्रॉपर्टी सर, आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी इट इज नॉट द सब्जेक्ट मॅटर ऑफ द थेफ्ट ना. सो हू एव्हर दॅट पर्सन इज अनसाउंड माइंड, दॅट पर्सन इज अ चाइल्ड. हा जर चाइल्ड असेल तर ते जनरल एक्सेप्शन मध्ये येईल, त्याला बिचारा ट्रायलच चालणार नाही. अनसाउंड माइंड असेल, जनरल एक्सेप्शन मध्ये येईल, ट्रायलच चालणार, त्याला घरी पाठवलं जाईल. त्यामुळे एवढं कायद्याचं इंटरप्रिटेशन करून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. कुणाला डाऊट असेल काही तर विचारा, नाही तर पुढे जाऊया. सो दिस इज द 3 लाईन, only 2.5 line of the theft, which is gives us the vast interpretations of these definitions, that is what is actually the theft. क्लिअर? 303. आता मात्र थेफ्ट मात्र इथेच थांबलेला नाही आहे. नाउ कम टू द नेक्स्ट एक्सप्लेनेशन इथे दिलेले आहे. इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन 5 की 6 एक्सप्लेनेशन यांनी दिलेले आहेत, बघू द्या. येस, 5 एक्सप्लेनेशन दिलेले आहे.
आणि या एक्सप्लेनेशन मध्ये तर इतकं व्यवस्थित त्यांनी क्लिअर केलेलं आहे की थेफ्ट अजून आपण कशाला म्हणू शकतो. ओके, एक्सप्लेनेशन 1, एक्सप्लेनेशन 2, 3, 4 and 5. A thing so long as to it is attached to the earth. आता ही जी मूवेबल प्रॉपर्टी आहे याला यांनी वॉस्ट मध्ये काय केलेलं आहे, या मूवेबल प्रॉपर्टीला बघा एक्सप्लेनेशन मध्ये काय असतं. एक्सप्लेनेशन मध्ये इथे जेवढे शब्द तुमच्याकडे दिले आहेत ना त्याचं हे डीपली एक्सप्लेन करतात. इथे काय दिलं नाही, फक्त मूवेबल प्रॉपर्टी म्हटलं म्हणून यांनी इथे एक्सप्लेन केलंय की अ थिंग सो लॉंग ॲज इट इज अटॅच टू द अर्थ, खूप काळांपासून जकडलेली आहे, फास्टन केलेली आहे, रूटेड इन द अर्थ. The one thing which is rooted in the earth, which is fastered in the earth, which is so long time, खूप वर्षापासून अर्थ मध्ये जकडलेली आहे. लाईक एखादं खूप मोठं वडाचं झाड आहे, एवढं मोठं त्याचं खोड आहे, असं लाईक वडाचं झाड आहे. नॉट बिंग अ मूवेबल प्रॉपर्टी, ही मूवेबल प्रॉपर्टी नाही आहे. नाही तर आतापर्यंत कोणी चोरून घेऊन गेलं असतं वडाचं झाड, चल माझ्या घरी नेऊन लावतो, नाही. दिस इज नॉट अ मूवेबल प्रॉपर्टी आणि अटॅच टू द अर्थ आहे. असंही नाही आहे की कधीच ते मूव्ह होऊ शकत नाही, अटॅच केलेलं आहे अर्थला, ठीक आहे की नाही, अटॅच टू द अर्थ आहे. इज नॉट द सब्जेक्ट ऑफ थेफ्ट, आणि ती सब्जेक्ट ऑफ थेफ्ट बनू शकत नाही कारण इझिली मूवेबल नाही आहे ह्युमन बिईंग कडनं. सो इट्स नॉट कम्स अंडर द मूवेबल प्रॉपर्टी. बट इट बिकम्स अ कॅपेबल ऑफ बिंग अ सब्जेक्ट ऑफ द थेफ्ट, पण ती सब्जेक्ट मॅटर ऑफ थेफ्ट बनू शकते कधी, सून ॲज इट इज सेवर्ड फ्रॉम द अर्थ. त्याला जर छोटे 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 तुकडे करून शेवटपर्यंत कट करत नेलात आणि मग ही काय झाली, इट इज कॅपेबल टू बिंग अ सब्जेक्ट मॅटर ऑफ द थेफ्ट, अँड देन मग थेफ्टचा ऑफेन्स कमिट होऊ शकतो. म्हणजे एखादी प्रॉपर्टी खूप वर्षापासून अटॅच केलेली असेल, ती डायरेक्टली तर सब्जेक्ट मॅटर ऑफ थेफ्ट नाही आहे, बट तिला जर सेव्हरेबल करता आलं, कुठून ना कुठून कुठल्या तरी वेनी सेपरेट करता येत असेल, तर ती सेपरेट झाल्यानंतर सब्जेक्ट मॅटर ऑफ द थेफ्ट बनेल. एखादा बोरवेलवर एक नळ लावलेला आहे, हापसा लावलेला आहे, तो खूप आतमध्ये पर्यंत गेलेला असतो, त्याला काढणं इतकं इझी नसतं. बट एका व्यक्तीने काय केलं, रोज त्याला थोडं 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 रात्री 1 महिना प्रयत्न केला आणि त्याला लूज बनवलं, अँड देन त्यांनी चोरून घेऊन गेला. म्हणजे दॅट नॉट सब्जेक्ट मॅटर ऑफ द प्रॉपर्टी बिकॉज टोटली अटॅच अँड फास्टन अँड रूटेड इन द अर्थ. दिस इज नॉट इझिली मूवेबल टू एनी ह्युमन बिंग, बट ही मेक capable to being a subject matter of the theft and then severed it and then commit the offense of theft. तर तशा प्रकारे थेफ्ट होऊ शकतो. क्लिअर? म्हणजे मुवेबलचा जो यांनी मिनिंग दिला आहे की मुवेबल प्रॉपर्टीच पाहिजे, पण याचा असा अर्थ नाही की एखादी अटॅच टू द अर्थ आहे. अटॅच टू द अर्थ प्रॉपर्टीला सुद्धा आपण इमूवेबल प्रॉपर्टी म्हणतो, बट ती सब्जेक्ट मॅटर ऑफ थेफ्ट डायरेक्टली तर नाही आहे, पण ती सेवर्ड करून जर नेता येत असेल तर त्याच्यावर थेफ्टचे सेक्शन्स लागतील. दिस इज द फर्स्ट एक्सप्लेनेशन. नाव द सेकंड एक्सप्लेनेशन, थोडंसं प्रॉपरली लक्षात द्या, समोरचे एक्सप्लेनेशन सुद्धा अवघड आहे. मी एक्झॅक्टली तुमच्या एकदम पिन पॉइंटवरचे उदाहरणं सांगते म्हणून ते समजतं तुम्हाला. वर्ड टू वर्ड मी पेननी इथे शिकवते म्हणून समजतं तुम्हाला. ॲज जनरली नाही तर फास्ट गेलं तर समजत नाही, ठीक आहे की नाही. आता इथून पुढे थोडंसं इंटरप्रिटेशनचा भाग सुरू होतो प्रॉपर्टीजच्या मॅटरमध्ये, बिकॉज आपण प्रॉपर्टीचं चॅप्टर बघतोय, आणि प्रॉपरली लक्ष द्या. आणि जर वाटत असेल तुम्हाला काही तर डेफिनेटली इथे थोडंफार लिहून ठेवायचं की नेमकं काय आहे, कारण तुम्हाला पुढे लाईक पुढच्या वर्षी वगैरे किंवा 6-7 महिन्यांनी आठवणार नाही. हे ॲज युजुअल आमच्यासोबत पण झालंय जेव्हा आम्ही कॉलेज लाईफमध्ये होतो, कारण हे इतकं वाटतं तेवढं सोपं नाही आहे, ठीक आहे की नाही. आपण जर सरळ सरळ वाचलं तर नाही लक्षात येत, विदाऊट डिस्कशन नाही लक्षात येत. सेकंड एक्सप्लेनेशन आहे, ए मूव्हिंग इफेक्टेड बाय द सेम ऍक्ट विच अफेक्ट्स द सेव्हरन्स मे बी थेफ्ट. ओके, व्हॉट इज दिस एक्सप्लेनेशन? काहीच दिलेलं नाही आहे, हे एक्सप्लेनेशन म्हणता पण येत नाही, अवघड करून टाकले त्यांनी उलट जास्त. काय म्हणणं आहे यांचं बघा, ए मूव्हिंग इफेक्टेड बाय द सेम ऍक्ट, एखादा ऍक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी मूव्ह करताय, विच अफेक्ट द सेव्हरन्स मे बी अ थेफ्ट. विच अफेक्ट द सेव्हरन्स मे बी अ थेफ्ट म्हणजे काय? एक उदाहरण मी तुम्हाला इथे सांगू शकते. ए मूव्हिंग इफेक्टेड, आता मी एक काहीतरी मूव्ह करते, ठीक आहे, लाईक इफेक्टेड बाय द सेम ऍक्ट, मी एक सेम ऍक्टनी मूव्ह करून घेतलाय, ठीक आहे की नाही, अँड देन इफेक्ट द सेव्हरन्स, आणि मग त्याचे जे सेव्हरन्स होईल ते थेफ्ट होतात. म्हणजे काय, लाईक सेव्हरन्स केलं फक्त, सेव्हरन्सवरच थेफ्ट होईल का, तर होऊ शकतं, ठीक आहे की नाही. लाईक मी काय केलं, एक जस्ट लाईक फोर्स सारखं घेऊया, मुव्हिंग इफेक्टेड बाय द सेम ऍक्ट, एक ऍक्ट केला, ठीक आहे की नाही, आणि त्याला फक्त एखादे पेंडुलम वगैरे असं काहीतरी मारलं आणि ते बॉटल जी आहे
ती निघून गेली समोर, ठीक आहे की नाही. आणि मग नंतर ते काय झालंय, समोरची जी वस्तू होती त्याला लागली आणि ती पुढे ढकलत गेली आणि मग नंतर उद्या परवा येऊन मी ती चोरून घेऊन गेले. एक उदाहरण समोर आहे याच्याबद्दलचं, मी ते इथे सांगते तुम्हाला. लाईक एक एक उंट आहे आणि उंटाच्या पाठीवर एक काहीतरी सोनं सोनं चांदीचं एक ठेवलेलं आहे. तो उंट बिचारा आपला सरळ मार्गाने जात होता, ठीक आहे की नाही. पण त्याला काहीतरी आमिष दाखवून किंवा त्याला इकडचा रस्ता डायव्हर्ट करून तुम्ही इकडे नेऊन आणलं. म्हणजे काय, मुव्हिंग इफेक्टेड बाय द सेम ऍक्ट. तुम्ही काय केलं आहे, मूव्ह केलं त्याला आणि त्या मूव्ह केल्यामुळे हे सरळ न जाता इकडे आलाय, तर हे एक सेव्हरन्स झालंय. आणि हे सेव्हरन्स जेव्हा केलं तुम्ही, तो जेव्हा सेव्हरन्स व्हायला लागलाय आणि तुम्ही म्हटलं त्या जागेवर गेलाय, तर दॅट इज डायरेक्टली अ थेफ्ट. आलं लक्षात. एक छोटासा डॉगी आहे, ठीक आहे की नाही, आणि या डॉगीच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन आहे. क्लिअर. आता तुम्ही काय केलं, हा डॉगी बिचारा आपला फिरतोय त्याच्या घराच्या बाहेर आणि तो त्याचं त्याचं घरात जाणार होता, त्याचं घर आहे इकडे, आणि तुम्ही त्याला बिस्किट्स वगैरे दाखवून काहीतरी दाखवून इकडे सेव्हरन्स केलं. ज्या वेळेस तुम्ही हे सेव्हरन्स केलं, त्यावेळेस हा जे सेम ऍक्ट केला त्याला तुम्ही थेफ्ट म्हणा. कंपल्सरी नाहीच आहे की पुढे तो कुठे गेला, काय गेला, तुम्ही काय केलं त्याच्यासोबत. डायरेक्टली इथे सेव्हरन्सच्या ठिकाणीच तो ज्यावेळेस तुम्ही सेव्हरन्स इफेक्टेड आलं, तुम्ही जर त्याला बिस्किट दाखवलं, दिस इज द इफेक्टेड सेम ऍक्ट आहे. आणि तो जर त्या सेम ऍक्टमुळे अफेक्ट काय झाला की तो सेव्हरन्स झालाय, तो टर्न झाला इकडे तुमच्याकडे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, दॅट इज द थेफ्ट. क्लिअर. सो दिस इज द एक्सप्लेनेशन. समोर याचे इलुस्ट्रेशन आहेत अजून पाहिजे असेल तर. सो याला म्हणतात एक्सप्लेनेशन 2. यांनी सांगितलं की मुव्हिंग इफेक्टेड बाय द सेम ऍक्ट विच अफेक्ट्स द सेव्हरन्स मे बी अ थेफ्ट. जर तुम्ही ऍक्ट केल्यामुळे सेव्हरन्स होत असेल तर तो सेव्हरन्स डायरेक्टली थेफ्ट आहे. एक्सप्लेनेशन 3 मध्ये अ पर्सन इज सेड टू कॉज अ थिंग टू मूव्ह बाय रिमूव्हिंग अन ऑब्स्टॅकल which prevented it from moving or separating it from any other things as well as by actually moving it. परत उदाहरणाकडे जाऊया आणि उदाहरणात आपण समजून घेऊया. माझ्याकडे एक वॉचमॅन मी ठेवलेला आहे किंवा ड्रायव्हर ठेवलेला आहे, व्हॉट एव्हर द सर्वंट ॲट माय हाऊस, आणि त्याला सांगितलं की ही गाडीची चावी घे बाबा आणि तू काय कर, गाडी माझी पार्क करून टाक घरामध्ये आणि गेट लावून तू तुझं रात्री तुझं घरी निघून जा आणि गेटला मात्र तू आता लॉक लावून टाक. क्लिअर. मी गेले घरात झोपायला. आता मला काही माहिती नाही, मी माझ्या घरात झोपू नये, हे माझं अंगण आहे किंवा व्हॉट एव्हर स्पेस. हा काय करतो, गेटचं लॉक अर्धवट उघडच ठेवतो, लावत नाही. का? कारण याचे इंटेन्शन आहे की तुम्ही झोपल्यानंतर गाडीची चाबी तर त्याच्याकडेच आहे. क्लिअर. आलं लक्षात की तुम्ही झोपल्यानंतर रात्री 12च्या नंतर हा हळूच येईल गेट उघडून आणि ही कार घेऊन जाईल. आता या एक्सप्लेनेशनला या इलुस्ट्रेशनशी कसं जोडायचं बघा. A person is said to cause a thing to move by removing an obstacle. तुम्ही रात्री घराच्या गेटला लॉक का लावता? का लावता? चोरी होते म्हणून. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही चोरी होऊ नये म्हणून ऑब्स्टेकल निर्माण करून ठेवता. अडथळे आणून ठेवता की नाही चोराला. नाहीतर गेट उघडं असलं तर सरळ चोर घरात येतील आणि चोरी करून घेऊन जातील. हे ऑब्स्टेकल तुम्ही निर्माण केलेले आहे. क्लिअर. हे ऑब्स्टेकल तो काय करतोय, रिमूव्ह करतोय. कोण? तुमचा ड्रायव्हर किंवा वॉचमॅन. सो अ पर्सन इज सेड टू कॉज अ थिंग. ज्याने हे केलेलं आहे टू मूव्ह बाय रिमूव्हिंग अन ऑब्स्टॅकल. त्यांनी फक्त गेट उघडं ठेवलं कारण त्याचं इंटेन्शन होतं की रात्री 12 वाजता येऊन चोरी करायची. विच प्रिव्हेंटेड इट फ्रॉम मुव्हिंग. आणि हे जे लॉक होतं आणि हे गेट होतं ते प्रिव्हेंट करणार होतं. कशापासून? की ही कार घरापासून सेपरेट करण्यामध्ये. फ्रॉम मुव्हिंग ऑर सेपरेटिंग इट फ्रॉम एनी अदर थिंग्स as well as actually moving it. त्याचं म्हणणं आहे चोराचं की ही कार इथून सेपरेट करण्यापासून मला हे लॉक आणि गेट प्रिव्हेंट करण्यात होतं, त्यामुळे मी हे ऑब्स्टॅकलच रिमूव्ह करतो. हे ऑब्स्टॅकल रिमूव्ह करणे ऍक्च्युअली मुव्हिंग इट ॲज वेल ॲज बाय ऍक्च्युअली मुव्हिंग इट. आणि ते ऑब्स्टॅकल तुम्ही आज काय केलेले आहे, रिमूव्ह केले आहे. आणि सपोज उद्या तुम्ही ते कार घेऊन जाणार होते, पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही निघालात आणि जे तुमचे ओनर आहे त्यांना कळलं, तर इट्स लाईक अ अटेम्प्ट टू थेफ्ट होईल. आणि जर ऍक्च्युअली मुव्हिंग इट केलं तर डेफिनेटली इट्स कमिटेड थेफ्ट होईल.
सो असे ऑब्स्टॅकल जे असतात ते ऑलरेडी तुम्ही मूव्ह करून ठेवतात, रिमूव्ह करून ठेवतात. इट्स कम्स अंडर द थेफ्ट वेदर अटेम्प्टेड ऑर कमिटेड. ते नंतर बघायचं असतं की अटेम्प्ट झाला का कमिट झाला का. ओके, काही अडचण आहे का या एक्सप्लेनेशन मध्ये विचारा, अदरवाइज कंटिन्यू करूया. ओके, ठीक आहे, गुड, समजत आहे म्हणजे ठीक आहे. Explanation 4. What is the explanation for here? That a person who by any means causes an animal to move is said to move that animal and to move everything which in a consequences of the motion so caused is moved by the animal. कोणत्याही ॲनिमलला, डायरेक्ट ॲनिमलला चोरून नेणे. माझ्याकडे एक छोटासा डॉगी आहे, त्या बिचाऱ्याला तुम्ही, माझ्याकडे झालंय असं सेम सिच्युएशन. छोटासा डॉगी आणला होता, कोणीतरी चोरून नेला. आता काय करणार, त्या बिचाऱ्याला काय करतो, तो ॲनिमल आहे. सो अ पर्सन हू बाय एनी मीन्स कॉजेस अन ॲनिमल टू मूव्ह, त्या ॲनिमलला काहीतरी दाखवू केलं, बिस्किट वगैरे आणि नेलं. ही इज सेड टू मूव्ह दॅट ॲनिमल, आणि तो ॲनिमल मूव्ह केला. मूव्ह एव्हरीथिंग विच इज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द मोशन सो कॉज, जे मोशन झालंय, हालचाल झाली आहे, त्यांनी ॲनिमल मूव्ह केला, तर इट्स अ थेफ्ट. मग त्या ॲनिमलच्या गळ्यातली चेन तुम्हाला काढायची होती की ते ॲनिमलच पाहिजे होतं, ते तुमचा प्रश्न. बट चोरी तर झाली आहे. एक्सप्लेनेशन 5. The consent mentioned in these sections may be expressed or implied. Okay. And may be given either by the person in a possession or by a person having for that purpose authority, either express or implied. आधीच मी एक्सप्लेनेशन तुम्हाला हे क्लिअर केलंय. कसं, हे जे इथे बोलतायत की कन्सेंट नाही घेतली तर चोरी होते. सपोज माझ्याकडे एक पुस्तक आहे, तुम्ही माझ्या घरी आलात आणि माझी काही कन्सेंट वगैरे घेतली नाही, काय नाही, आणि घेऊन निघून गेलात. मी तुम्हाला आधीही कधी म्हटलं नाही न्या म्हणून, किंवा यावर कधी माझं तुमचं बोलणंही झालेलं नाहीये. ऑफकोर्स मी अलिगेशन्स करेल तुमच्यावर की माझ्या घरी येऊन यांनी चोरी केली आहे, माझं एक भारतीय न्याय संहितेचं बुकच चोरून नेलेलं आहे. क्लिअर. सो तर इथे म्हटलंय की कन्सेंट जी आहे या सेक्शन मध्ये मेन्शन, जो कन्सेंट शब्द आहे, तर या सेक्शन मधला कन्सेंट शब्द हा एक्सप्रेसही असू शकतो, इम्प्लाइड असू शकतो. म्हणजे आज तुम्ही माझ्या घरी आलात, मला विचारलं आणि मी म्हटलं की हो हो घेऊन जा, काही हरकत नाही, दिस इज द एक्सप्रेस कन्सेंट. आणि मी म्हटलं होतं तुम्हाला की हर संडेला तुम्ही ही बुक घेऊन जाऊ शकता. नेक्स्ट संडेला तुम्ही आलात, मला न विचारता बुक घेऊन गेलात, आणि मी तुमच्यावर जर अलिगेशन्स लावत असेल तर तुम्ही म्हणू शकतात की मॅडमनी इम्प्लाइड कन्सेंट दिली होती की प्रत्येक संडेला येऊन घेऊन जा, त्यामुळे आम्ही मॅडमला परत विचारलं नाही. दिस इज द इम्प्लाइड कन्सेंट. ठीक आहे की नाही. सकाळी सकाळी तुमची आई तुम्हाला म्हणते की जा डेअरीवर दुधाचं पॅकेट घेऊन ये. तुम्ही जाता, पहिल्या दिवशी जाता तिकडे दुधाच्या कडे, आणि 10 रुपये ठेवता आणि पॅकेट घेऊन येतात. 10 रुपये ठेवता, रोज तुम्ही असंच करत आहे. क्लिअर. आता तुम्ही तिथे वरवा लावून टाकला दुधाचा, आणि तुमची आई मंथली पैसे घरून पेड करते. तुम्ही जाता, पॅकेट घेता आणि घेऊन येता, हातात ठेवतो तो. दिस इज द इम्प्लाइड कन्सेंट, की आता त्याला म्हणायची गरज नाही की बाबा मला दे दूध पॅकेट, मला दे दूध पॅकेट, आणि तो म्हणणार नाही की तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे. डेलीचा हा टाइम फिक्स आहे, किंवा तुमच्या घरी दूधवाला आहे तर तो दूध टाकतो आणि चालला जातो. दिस इज द इम्प्लाइड कन्सेंट. क्लिअर. अँड मे बी गिवन आयदर बाय अ पर्सन इन अ पोजेशन. मॅटर करणार नाही की मी जसं सांगितलं की तुम्ही कार माझ्या पोजेशन मध्ये ठेवली होती, ठीक आहे की नाही, मी ओनर आहे नाही आहे, पण तुम्ही मला ऑथॉरिटी दिली होती की 8 days मॅडम तुमच्याकडे कार राहू द्या, तुम्ही मला ऑथॉरिटी दिली, आय एम द ऑथराइज्ड पर्सन. माझ्या कन्सेंट शिवाय आता ती कार कुठेही जाणार नाही. ऑर बाय एनी हॅव्हिंग फॉर द पर्पज ऑथॉरिटी आयदर एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड. तुम्ही मला आयदर एक्सप्रेस इम्प्लाइड ऑथॉरिटी दिली होती, किंवा तुम्ही स्वतः ओनर होता. अशा प्रकारचं पोझिशन इथे मॅटर करतं. कंपल्सरी नाहीये की ओनरच असला पाहिजे. असे 5 एक्सप्लेनेशन इथे दिले. पहिलं डेफिनेशन्सला कव्हर करतं. दुसरं एक्सप्लेनेशन तुमचं सांगतं की मूवेबल प्रॉपर्टी म्हणजे काय. तिसरं सांगतं की जस्ट तुमच्या ऍक्टमुळे सेव्हरन्स झालं तर त्या सेव्हरन्स पण चोरीमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. तिसरं एक्सप्लेनेशन सांगतं तुम्हाला की ऑब्स्टॅकल मूव्ह करणं इट्स ऑल्सो द चोरी. अँड ॲनिमल्सला तुम्ही काही इंटिमेशन करून जर हे केलं तर तेही चोरी आहे. आणि पाचवं सांगितलं तुम्हाला की ऑथॉरिटी ऑफ द पोझिशन आणि इम्प्लाइड ऑर एक्सप्रेस ऑथॉरिटी. दिस इज द 5th एक्सप्लेनेशन ऑफ द थेफ्ट. या एक्सप्लेनेशन शिवाय थेफ्ट जो आहे तुमचा हा इनकम्प्लीट आहे. इवन प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला हे एक्सप्लेनेशन पूर्ण विचारले जातात. याच्यासाठी आता हे पाठ करण्यासाठी तुम्हाला वारंवार रिव्हिजन करावं लागतं आणि अभ्यास करावा लागतो. नाव कम टू द इल्युस्ट्रेशन्स ऑफ द थेफ्ट. तो इल्युस्ट्रेशन काय आहेत बघूया. थेफ्टचे इल्युस्ट्रेशन्समुळे आपल्याला इथे प्रॉपरली कव्हर करायचं आहे. मी जेव्हाही सांगते तुम्हाला की प्रिलिमसाठी पहिले 2 इल्युस्ट्रेशन आणि शेवटचे 2 इल्युस्ट्रेशन करून ठेवायचे असतात, कारण इथूनच विचारण्यात येत असतं.
A cuts down a tree on a Jed's ground with the intentions of dishonestly taking the tree up out of the Jed's possession without the consent. Here, as soon as A has severed the tree in order such a taking, he has committed a theft. बघा आता तिसऱ्या नंबरचं एक्सप्लेनेशन. सेवर्ड करून ठेवणे हा सुद्धा एक थेफ्ट आहे. तुम्ही घेऊन गेलात काय नाही गेला का काही मॅटर करणार नाही. अशी गोष्ट सेवर्ड करून ठेवली होती की ती तोडली. तोडली म्हणजे समोरच्या माणसाचं नुकसान झालं. आलं का लक्षात तुमच्या? मग या या इल्युस्ट्रेशनला भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं की इट्स अटेम्प्ट टू थेफ्ट. हा एक अटेम्प्ट आहे की कमिट केलेला आहे. ठीक आहे की नाही, कमिटेड आहे. तर इट्स कमिटेड, इट्स कम्स अंडर द एक्सप्लेनेशन थर्ड ऑफ दिस थेफ्ट. ओके. सो एक कट डाऊनचं ट्री. इथे एक झाड होतं आणि या झाडाला यांनी कट डाऊन केलं आणि याची लाकडी सगळ्या इथे तोडून ठेवलेल्या आहे आणि ह्या मुळी इथे कोपऱ्यात लपून ठेवलेल्या आहे की जेव्हाही संध्याकाळ होईल किंवा वॉट एव्हर जेव्हा मला चान्स मिळेल तेव्हा मी ही घेऊन जाईल. सेवर्ड करणं ऑलरेडी इफेक्ट देत आहे चोरीला, त्यामुळे ही कम्प्लिटली चोरी झालेली आहे असं समजून घ्या. कारण इथे जो ओनर होता हा बिचारा सेवर्ड करणार नव्हता किंवा ट्री तोडणार नव्हता. आता ट्री तोडल्यानंतर ओनरचं तर नुकसान पूर्ण झालंय, मग तरी याच्यावर अटेम्प्टचे सेक्शन लागणार का? नाही, अटेम्प्टचे सेक्शन लागणार नाही. अशा प्रकारचं जे सेव्हरन्स असतं ते कम्प्लिटली चोरी कमिटेड मध्ये येतात. डायरेक्टली तुमच्यावर कमिट केली चोरी असा सेक्शन लागणार आहे. ए कट्स डाऊन अ ट्री झेड्स ग्राउंडवर, झेडच्या ग्राउंडवर एनी ट्री कट डाऊन करून ठेवले विथ द इंटेन्शन डिशॉनेस्टली टेकिंग द ट्री आउट ऑफ द झेड पोझिशन विदाउट द कन्सेंट. ठीक आहे, याच्या पोझिशन मधून मला घेऊन जायचे त्याच्या कन्सेंट शिवाय. हिअर ॲज सून ॲज A has severed the tree in order to such a taking, he has committed the offense. It's not attempted, it's committed the theft. कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्ही म्हणाल मॅडम घरी तर घेऊन गेला नाही. घरी नाही घेऊन गेला, पण आता या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर डेफिनेटली झाड तुटले, त्याला पूर्ण सेवर्ड करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत जो ऍक्ट तुम्ही आहे तो पर्टिक्युलरली कम्प्लिटेड आहे, कम्प्लीट झालेला आहे. क्लिअर? A puts bite for dogs in his pocket and thus induced Jed's dog to follow it. Here, if A's intentions be dishonestly to take the dog out of the Jed's possession without the Jed's consent, A has committed the theft as soon as Jed's dogs begun to follow A. काय केलं आहे बघा, बाईट दाखवलाय पॉकेट मधून काढून, माझ्या खिशात काढून मी काहीतरी बिस्किट वगैरे दाखवलं कुणाला, डॉग्सला, आणि तो डॉग माझ्या पाठीमागे आलेला आहे आणि मग नंतर मी त्याला घेऊन गेले वॉट एव्हर. सो सेव्हरन्स केलं. सो इट्स इट्स थेफ्ट. ओके. So A meets a bullock carrying box of the treasures and he drives the bullock in a certain directions in order to that he maybe dishonestly take the treasures. As soon as the bullock begins to move, A has committed a theft. एक बुलक आहे कॅरिंग बॉक्स ऑफ द ट्रेजर, त्याच्यामध्ये ट्रेजर आहे, ज्वेलरी वगैरे काही ठेवली आहे त्या बॉक्समध्ये. लाईक एखादा उंट आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या पाठीवर एक सोन्याचा ट्रेजर बॉक्स आहे काहीतरी, आणि त्याला मी इकडे न जाता तिकडे वळवलं आहे. सो इट्स कमिटेड थेफ्ट म्हटलंय. इल्युस्ट्रेशन कम्प्लिटली तुम्हाला सांगते, इट्स कमिटेड नॉट अटेम्प्टेड. A being a Jed's servant and interested by the Jed with the care of Jed's plate, dishonestly runs away with the plate without Jed's consent. A has committed the theft. माझ्याकडे एक सर्वंट आहे अँड इंटरेस्टेड बाय झेड विथ द केअर्स ऑफ झेड्स प्लेट. मी त्याला विश्वासाने माझ्याकडे माझा केअरटेकर किंवा माझा सर्वंट म्हणून ठेवला आहे. डिशॉनेस्टली तो माझ्या घरची एक प्लेट घेतो चांदी सोन्याची आणि पळत सुटतो. जसा तो पळत सुटतो तसंच सगळ्यात आधी की प्लेट ही मूव्हेबल प्रॉपर्टी आहे, माझे कन्सेंटनी घेऊन गेलेला नाही आहे, आणि इथे काय झालं, डायरेक्टली त्यांनी ऑफेन्स कमिट केलेला आहे. Jed's going on a journey entrusted his plate to A, the keeper of the warehouses. खूप मोठं इल्युस्ट्रेशन आहे, आपण क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मध्ये बघूया समोर. इथे बघू नका कन्फ्युज आली, इथे फक्त थेफ्टचेच बघा. ठीक आहे. ए फाइंड द रिंग बिलॉंगिंग टू द झेड ऑन अ टेबल इन द हाऊस विच झेड्स ऑक्युपाय. Here the ring is in a Jed possession and if A dishonestly remove it, A commits a theft. माझ्याकडे एक सर्वंट आहे आणि तो साफसफाई करतो आहे. माझ्या टेबलवर माझी रिंग त्याला सापडते, तो घेऊन पळतो, इट्स अ थेफ्ट. सो अनेक उदाहरणं आहेत, तुम्ही वाचू शकता. नंतर खूप सारे इलिस्ट्रेशन्स इथे दिलेले आहे. एखादं उदाहरण नाही समजलं, काही कन्फ्युजन झालं तर डेफिनेटली सेकंड डेला तुम्ही मला विचारायचं. कम टू द सेकंड, दॅट इज आधी हे जे सेक्शन्स होते ते वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये डिवाइड केलेले किंवा वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये दिलेले. बट राईट नाऊ तुम्ही भारतीय न्यायसंहिता पहिलेपासून बघत आलेला आहात. भारतीय न्यायसंहितामध्ये सगळे जे सेक्शन्स आहेत
विथ द पनिशमेंट एकाच याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. सो हा कंबाईनली इथे टाकलेला आहे. दॅट हू एव्हर कमिट्स अ थेफ्ट शॅल बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट ऑफ आयदर डिस्क्रिप्शन. आयदर डिस्क्रिप्शन मीन्स आयदर सिम्पलही असू शकते किंवा रिगरसही असू शकते. The term which may extend to 3 years or with fine or with both, and in a case of second subsequent conviction, this is the difference between भारतीय न्याय संहिता IPC इथे चेंज करण्यात आलेला आहे. Convictions of any persons under this section, he shall be punished with a rigorous imprisonment for a term which shall not be less than 1 year but which may extend to 5 years or with fine. हे बघा, आयदर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे फर्स्ट कन्व्हिक्शनला की यस तुम्हाला सिम्पलही देऊ शकतं किंवा रिगरसही देऊ शकतं. किती वर्षापर्यंत? 3 वर्षापर्यंत मॅजिस्ट्रेट तुम्हाला देऊ शकतं. सेकंड सबसिक्वेंट, परत जर तुम्ही चोरीमध्ये सापडला आहात, परत तुम्ही हॅबिच्युअल अफेंडर आहात, परत परत चोरी करत आहात, तर तुम्हाला मात्र आता रिगरस इम्प्रिझरमेंट होणार आहे, ती की 1 वर्षापर्यंत, नॉट लेस दॅन 1 इयर, कमीत कमी 1 वर्षाच्या पुढेच, आणि ती ही रिगरस हार्ड लेबर, तुम्हाला दगड फोडायला लागतील. हो की नाही? सरळ भाषेत सांगायचं तर रिगरस रिगरस काय आहे? दगड फोडायला लावतील, काम करायला लावतील. अँड बट विच मे एक्सटेंड टू 5 इयर, ही 1 ते 5 वर्षापर्यंतची पनिशमेंट आहे. दिस इज द मोस्ट अँड बिग डिफरन्स इन दिस चॅप्टर, की डायरेक्टली थेफ्टमध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहे. नवीन लक्षात ठेवा. Provided that cases theft where the value of the stolen property is less than 5,000 rupees. This is again the newly added proviso in the Bharatiya Nyaya Samhita. There is not in the these types of sections and provision which is not in the IPC. मला खूप आवडलंय. भरपूर लोकांनी क्रिटिसाइज केलं, पण भारतीय न्याय संहिता लाईक संहिता असो किंवा BNSS असो, BNNS असो किंवा एव्हिडन्स असो, अगदी सुटसुटीत आणि खूपच छान व्यवस्थित बनवलेले आहे. त्यामुळे प्रोसिडिंगला फास्ट व्हायलाही मदत लागेल. पनिशमेंट जास्त आहे आणि पनिशमेंट जास्त असणे गरजेचं होतं, फाईन जास्त असणे गरजेचं होतं. खूप छान अमेंडमेंट आहे, म्हणजे आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले की एक सेक्शन वुमेन्सचा इकडे, एक सेक्शन वुमेन्सचा तिकडे, एक सेक्शन चाइल्डच्या इकडे, सगळे एकत्रित त्यांनी व्यवस्थित आणलेले आहे. सो खूप व्यवस्थित फ्रेम केलेला तिन्ही पण ऍक्ट आहे. सो प्रोव्हाइडेड इन केसेस थेफ्ट वेअर द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी इज लेस दॅन 5,000 रुपीज. जर 5,000च्या आतमधली प्रॉपर्टी तुम्ही चोरी केली असेल, लेस दॅन, क्लिअर. सो अँड पर्सन इज कन्व्हिक्टेड फॉर द फर्स्ट टाइम, आणि बिचाराला फर्स्ट टाइम आणलेला आहे, हे पहिलीच चोरी आहे त्याची. shall upon a return of the value of the property, restoration of the stolen property, shall be punished with community services. ओके, अगेन कम्युनिटी सर्व्हिसेस आपल्या झालेल्या आहे, आणि कम्युनिटी सर्व्हिसेसवर एक सेपरेट लेक्चर आपण घेणार आहोत, बिकॉज न्यूली ॲडेड आहे आफ्टर दी BNS कम्प्लीट झाल्यानंतर. क्लिअर. सो प्रॉपर्टी ऑफ द रेस्टोरेशन ऑफ द स्टोलन प्रॉपर्टी शॅल बी पनिश्ड विथ द कम्युनिटी सर्व्हिस ऑल्सो. सो हे बघा, 5,000च्या खालची प्रॉपर्टी जर आता छोटी मोठी साधी शूज जरी चोरले तर, लाईक बाटा वगैरेचे किंवा कोणत्याही एका ब्रँडचे शूज घ्या तुम्ही, 5-5 हजारापर्यंत असतात मोस्टली, कमीत कमी. तर ही जर लेस दॅन 5,000च्या आतमधली चोरी आहे आणि पहिला ऑफेन्स आहे बिचाऱ्याचा, तर त्याला इथे या पनिशमेंट सोबत कम्युनिटी सर्व्हिसेसचे ही पनिशमेंट होणार आहे. ठीक आहे. सो प्रोव्हाइडेड दॅट, इथे यांनी सांगितलं आहे की प्रोव्हाइडेड दॅट इन द सेन्स की ही पनिशमेंट होणार नाही रिगरस वगैरे, मात्र याला ही पनिशमेंट होणार आहे. एक तर तू व्हॅल्यू प्रॉपर्टी रेस्टोअर कर स्टोलन प्रॉपर्टीची, त्यांना दे परत ते 5,000 रुपये, अँड कम्युनिटी सर्व्हिसला तू लायबल आहेस. दिस इज व्हेरी गुड थिंग्स, की बाबा चोरीची प्रॉपर्टी परत कर आणि चल कम्युनिटी सर्व्हिसेसच्या पनिशमेंट घे. स्नॅचिंग, दिस इज न्यूली ॲडेड सेक्शन अंडर द भारतीय न्याय संहिता. स्नॅचिंग करणे, यू नो दॅट स्नॅचिंगचे प्रकार किती जास्त प्रमाणात वाढलेले आहे. सो स्नॅचिंगसाठी 304 हा सेक्शन्स आपल्याकडे आहे. थेफ्ट इज अ स्नॅचिंग इफ इन ऑर्डर टू कमिट अ थेफ्ट the offender suddenly or quickly or forcibly seizes or secures or grabs or takes away from any persons or from his possessions any movable property. बाईकवर येतात, बायकांच्या अंगातलं मंगळसूत्र ओढतात आणि फास्टली सडन पळतात, रन अवे फ्रॉम देअर. मग याच्यामध्ये त्या बाईच्या गळ्याला लागतं, काय होतं काय नाही याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नाही. इट्स कॉल्ड द स्नॅचिंग. स्नॅच केली आणि निघून गेले. सडनली, क्विकली, फोर्सिबली, फोर्स यूज करतात, काही त्यांना घेणं देणं नाही की कोणाला लागेल काय. सो whoever commits snatching shall be punished with imprisonment for either description for a term
which may extend to 3 years and shall also be liable to fine. तर यांना 3 वर्षापर्यंत सजा होणार आहे. Come to the next. Theft in a dwelling house or a means of transportation or a place of the worship. Theft in a dwelling house. आता थेफ्ट इन अ ड्वेलिंग हाऊस इतकाच असा पहिले आयपीसी मध्ये मेन्शन होता, बट आता तिथे थोडंसं कन्फ्युजन व्हायचे, खूपच जास्त कन्फ्युजन व्हायचे की ड्वेलिंग हाऊस मध्ये काय काय इन्क्लूड करणार. तर यांनी इथे क्लिअर केलंय भारतीय न्याय संहितामध्ये की थेफ्ट इन अ ड्वेलिंग हाऊस जिथे ह्युमन बिईंग राहतात, राहतं घर आहे तुमचं, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन लाईक एखादं दुकान शॉप आहे तेही ड्वेलिंग हाऊस मध्ये कव्हर होते, प्लेस ऑफ वर्शिप मंदिर जे काही आहे तेही इथे, मंदिरात चोरी झाली तरीही ती ड्वेलिंग हाऊस मध्येच येणार. यांनी क्लिअर करून टाकले. पहिला जो सेक्शन होता क्लिअर नव्हता आणि 2020 मध्ये असंच झालं होतं. जेएमएफसीचं जजमेंट आलं, जेएमएफसीच्या पेपरमध्ये 2020 मध्ये चोरीचं जजमेंट आलं. त्या चोरीच्या जजमेंट मध्ये लिहिलं होतं की एक स्टोर्ड प्लेसेस आहे जिथे रात्री दुकान आहे, ते एक शॉप आहे, त्या शॉप मध्ये चोरी झाली आहे. आता कन्फ्युजन विद्यार्थ्यांना इतके झाले होते की 380 ड्वेलिंग हाऊसचा सेक्शन लावायचा, 379 तर लागतच नाही कारण घरात चोरी झाली आहे. आता हे शॉप which is include in the dwelling house or not, that is not cleared by the Indian Penal Code. क्लिअर? हे क्लिअरच नव्हतं. मग काय करणार? तर अशा प्रकारचे थोडेसे कॉन्फ्लिक्ट येत होते आधी, पण आता यांनी क्लिअर केले की ट्रान्सपोर्टेशनचा कोणताही जागा असेल दॅट इज ऑल्सो कॉल्ड द ड्वेलिंग हाऊस, की जिथे तुम्ही तुमचे गुड्स आर्टिकल ठेवता आहेत. दिस इज व्हेरी व्हेरी गुड थिंग्स की सगळं क्लिअर आहे आता, थोडंफार कुठे कन्फ्युजन्स नाही आहेत. नाही तर याच्यावरच आर्ग्युमेंट चालायचे आणि मग ते डिले व्हायचे केसेसला. इव्हन सांगते की जेएमएफसीच्या पेपरमध्ये 90% लोकांचं हे झालं. मग आता काही लोकांनी 380चं जजमेंट केलं, काही लोकांनी 457चं जजमेंट केलं होतं, कारण ऑप्शन नव्हता की क्लिअरच नाही आहे सेक्शन आणि जजमेंट तर तुम्ही दिले. Whoever commits a theft in any building, tent or vessels used as a human dwelling or used for the custody of the property. काय म्हटलं आहे? कोणतीही बिल्डिंग असो, कोणताही टेंट असो, वेसल्स असो, जे की ह्युमन ड्वेलिंग माणसे तिथे राहतात, ते यूज करतात आणि त्यांची कस्टडी ऑफ दी प्रॉपर्टी ठेवतात, आपली प्रॉपर्टी ठेवतात, असं याला ठिकाण असेल तर त्याला ड्वेलिंग हाऊस म्हणायचं. आणि ड्वेलिंग हाऊस मध्ये चोरी केली तर तुम्हाला ही पनिशमेंट आहे. मग ड्वेलिंग हाऊस मध्ये हे सगळे पॅराज भारतीय न्याय संहितेमध्ये न्यूली ऍड केले. कुठले आहेत ते? ऑफ एनी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट युज्ड फॉर द ट्रान्सफर ऑफ गुड्स ऑर पॅसेंजर. ट्रान्सपोर्टेशनचे ठिकाण ठरले, लाईक रेल मध्ये चोरी झाली आहे, रेल इज अ ट्रान्सपोर्टेशन मशिनरी ना. ट्रेन मध्ये जर चोरी झाली, ट्रेनच्या बोगीमध्ये, मालगाडीमध्ये चोरी झाली तर इट्स कम्स अंडर द ड्वेलिंग हाऊस, कुठेतरी ट्रान्सपोर्टेशनचा ठेवला आहे. ऑफ एनी आर्टिकल ऑर गुड्स फ्रॉम एनी मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट युज्ड फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स पॅसेंजर. ठीक आहे, या सगळे वाहनामध्ये सगळीकडे कुठेही चोरी करा आता. ट्रान्सपोर्टेशनचे 305 मध्ये येणार. ऑफ आयडल ऑर आयकॉन इन एनी प्लेस ऑफ द वर्शिप, कोणत्या मंदिरातली मूर्ती चोरून नेली तरीही ड्वेलिंग हाऊसचं सेक्शन लागणार आहे. ऑफ एनी प्रॉपर्टी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द लोकल ऑथॉरिटी, गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी चोरू नका, रस्त्यावरचे डिवायडरवरचे काढून घेऊन जाऊ नका, रस्त्यावरचे झाडं चोरून नेऊ नका, रस्त्यावरचे लाईट्स काढून घेऊन जाऊ नका. कुठे बांधकामाला, रोडचं बांधकामाला मागे फार येत होतं की काहीतरी गज चोरून नेले, रोडचं विटा चोरून नेलं, वॉट एव्हर काही काही, shall be punished with imprisonment for either description for a term which may extend to 7 years and shall also be liable to fine. तर ह्या प्रकारामध्ये जर चोरी केली इट्स कम्स अंडर द ड्वेलिंग हाऊस म्हटलं जाईल आणि 7 वर्षापर्यंत तुम्हाला सजा होऊ शकते. सजा जी आहे ती जास्त आहे. क्लिअर? Now comes to the next, that is theft by clerk or servant of the property in a possessions of the master. मी माझ्याकडे एक क्लर्क ठेवलेला आहे, एक सर्वंट ठेवलेला आहे आणि मी आहे मास्टर. माझ्या पोझिशन मधली प्रॉपर्टी जर हे लोक चोरून नेत असेल तर यांच्यावर हा सेक्शन लागणार आहे. मी एक तर तुमच्यावर विश्वासाने माझी प्रॉपर्टी तुमच्याकडे ठेवली, तुम्हाला माझ्या घराची चावी दिली, माझ्या ऑफिसची चावी दिली आणि तुम्ही तर चोरी केली. सो दिस इज द 306. Whoever being a clerk or a servant or being employed in the capacity of a clerk or a servant commits a theft in a respects of any property in the possessions of his master or employer shall be punished with imprisonment for either description for a term which may extend to 7 years and shall also be liable to fine. 7 वर्ष. का? कारण आधीच तुमच्यावर विश्वास ठेवून प्रॉपर्टी दिली, विश्वासघात तर केलाच, चोरी पण केली.
theft after preparations made for causing a death, hurt, restraint in order to committing a theft. थेफ्ट करायला चाललाय, चोरी करायला चालला आणि फुल प्रिपरेशन आहे, चाकू आहे, तलवार आहे, जवळ बंदूक आहे, कोणाची मला जर कोणी अडवलं चोरी करताना मी त्याला मारेन पण, त्याची डेथ पण करण्यासाठी तुम्हाला घाबरणं किंवा भीती वाटत नाही आहे. क्लिअर? सो दिस कम्स अंडर सेक्शन 307 की तुम्ही जर असे प्रिपरेशननी गेला की तुमच्याकडे हत्यारं घेऊन गेला की मला कोणी अडवू नका चोरी करताना, नाही तुम्ही मारणार. चोरी जनरली अशीच होते. सो डेथ, हर्ट or restraints or fear of death or hurt or restraints to any persons in order to committing of theft or in order to effecting of his escapes and after the committing of such a theft or in order to retaining or property taken by such a theft shall be punished with a rigorous imprisonment for a term which may extend to 10 years and shall also be liable to fine. जर अशा हत्यारं वगैरे प्रिपरेशन करून गेलात ना कोणाला मारण्याची, डेथ करण्याची, तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला शिक्षा होऊ शकते. A commits a theft on the property in a jail's possession, and while committing this theft he has a loaded pistol under his garment. त्याच्याकडे loaded pistol होती, तर तुम्ही या सेक्शन अंतर्गत येता. So this is your chapter of theft. Clear? All clear? थेफ्ट बद्दल सगळ्यांचं सगळं क्लिअर असेल तर इट्स ओके. ठीक आहे? काही डाऊट्स असेल तर विचारा.